बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या 12 एप्रिलला प्रचाराचा शुभारंभ करतील। राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ होईल। 23 एप्रिलला बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान। राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यामध्ये आम्हाला यश आलं नसलं तरी महायुतीचाच उमेदवार निवडून येईल, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास। रुपाली पाटील यांच्या नातेवाईकांच्या लॉजवरती एका कपलचे व्हिडिओ शूट करून महिलांचं शोषण होत असल्याचं दाखवण्याचा एका पत्रकाराकडून प्रयत्न, तर एक पत्रकार आणि राजकीय नेत्याच्या मदतीनं आपली बदनामी करण्याचा प्रयत्न। रुपाली ठोंबरे पाटील यांचा पत्रकार परिषदेमधून गंभीर आरोप। मुंबईच्या विकासासाठी शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी पवई इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची भेट घेतली आहे। मुंबईच्या विकासासाठी IIM मुंबई यांचा कशा पद्धतीने वापर करता येईल या संदर्भात चर्चा। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला 15% पाणी कपात करण्याचं जलसंपदा विभागाचे आदेश। पाणी कपात न केल्यास भविष्यामधील पाणी टंचाईला आपण जबाबदार राहणार, जलसंपदा विभागाचा महानगरपालिकांना पत्राच्या माध्यमातून इशारा। पुणे महानगरपालिकेनं थकीत पाणीपट्टी न भरल्यास पाणी पुरवठा बंद राहील, राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा। तसंच पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला 31 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करण्याचे देखील आदेश। थकीत बिलाच्या वसुलीसाठी कोल्हापूरमधील कंत्राटदार आक्रमक झाले। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये कंत्राटदारांचा ठिय्या। आमच्या बिलांची वसुली झाल्याशिवाय नवीन निविदा काढू नका, कंत्राटदारांची मागणी। 4 दिवसांपासून सुरू असलेलं कंत्राटदारांचं आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे। सरकारकडे लाडकी बहिणीला योजनेसाठी पैसे आहेत, मात्र कंत्राटदारांसाठी देयक देण्यासाठी पैसा नाहीये। कंत्राटदार संघटनेचा सरकारला सवाल। भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीनं नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीच्या बाहेर आंदोलन। कंपनीमध्ये महिलांच्या सोबत लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे युवा मोर्चा आक्रमक झाला। सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरती अनधिकृतपणे केल्या जाणाऱ्या LED मासेमारीच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मालवण मत्स्य कार्यालयावरती मच्छीमारांचा मोर्चा। खरं तर गेल्या वर्षभरामध्ये LED धारकांनी मच्छीमार किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे। आज स्थानिक मच्छीमार, पारंपरिक मच्छीमार देशोधडीला मिळाला आहे। आज प्रशासन एखादी बोट पकडली की इथले आमदार, रत्नागिरीचे आमदार त्यांना फोन करतात आणि दबाव आणून त्या सोडल्या जात आहेत। आणि ह्या विरोधात आता प्रशासनावर आमचा अंकुश राहिला पाहिजे म्हणून हा मोर्चा काढलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये जर प्रशासनाने या बोटी नाही पकडल्या तर ह्याच्या तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। जळगावच्या चाळीसगावमधील वाघळी गावामध्ये तणाव। अज्ञात व्यक्तींनी गावामध्ये लावलेल्या महापुरुषांचं बॅनर फाडलं आणि त्यानंतर हा तणाव वाढला। ग्रामस्थांनी चाळीसगाव जळगाव हा महामार्ग रोखून धरला। पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटीमध्ये 16 नंबर गेट अचानकपणे बंद केल्यामुळे मोठा गोंधळ। वेगवेगळ्या सेटअपवरती जाणाऱ्या कामगारांचं आंदोलन। विविध सिरियल आणि चित्रपटांच्या शूटिंगचं काम ठप्प झालंय। गेट उघडत नाही तोपर्यंत कामावरती न जाण्याची कामगारांची भूमिका। लाडकी बहीण योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला चांगलंच फटकारलंय। शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन तसंच अन्य लाभ देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा असं कोर्टानं फटकारलंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांसह बैठकीचं वृत्त निराधार। खोडसाळ ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोबत झालेल्या कथित बैठकीवरती उपमुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण। अशी कोणतीही बैठक झालेली नाही, तर ठाकरेंचे खासदार फुटून शिवसेनेमध्ये येणार या चर्चांमध्ये तथ्य नसल्याची शिंदेंची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांच्या सोबत कोणतीही बैठक झाली नाही। स्वतः खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील या बैठकीचं वृत्त फेटाळलंय। वर्षभरापासून ऑपरेशन टायगरच्या अफवा सुरू असल्याची देखील श्रीकांत शिंदेंची ABP माझाला फोनवरून प्रतिक्रिया। ठाकरेंच्या खासदारांना आमच्याकडे यायचं असेल तर खुलेपणाने आम्ही त्यांचं स्वागत करू, छुप्या पद्धतीनं काम करणार नाही, मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। तर राज्यामध्ये ऑपरेशन टायगर 365 दिवस सुरू आहे, ते केवळ आमदार खासदारांसाठी नाही तर सर्व शिवसैनिकांसाठी, अशी देखील प्रतिक्रिया। राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे।
365 दिवस चालू असतं, 24 तास चालू असतं. परंतु ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नव्हे, ऑपरेशन टायगर म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, जो बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा आहे, जो शिंदे साहेबांच्या विचाराला मानणारा आहे, त्याला ऑपरेशन टायगर. आमच्या दृष्टीनं खासदार काय किंवा सर्वसामान्य शिवसैनिक काय एकच आहे. अरविंद सावंत यांचे हितशत्रू त्यांच्याबाबत अशा बातम्या पसरवत असतील. शिंदेंचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांची ऑपरेशन टायगरवरती प्रतिक्रिया. तर ठाकरेंच्या पक्षामध्ये नाराजी आहे म्हणून शिंदेंवरती खापर फोडलं जात आहे, म्हस्केंचा हल्लाबोल. कुठल्याही प्रकारची बैठक उबाटाच्या खासदारांच्या समवेत आमची झालेली नाही आहे. ऑपरेशन टायगर वगैरे हा काही विषय पण नाही आहे. उबाटातीलच काही लोक अशा पद्धतीने बातम्या पसरवण्याचं काम करत आहेत. आपल्या खासदार आमदारांवरती प्रेशर आणण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या उभाटातीलच काही नेते हेतुपुरस्पर समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या पसरवित आहेत. ऑपरेशन टायगरच्या बातम्या, ठाकरेंच्या शिवसेनेचं सूचक ट्विट. भीतीनं आम्हा कशाची, बाळासाहेब नावाची शक्ती उभी पाठीशी, अशा आशयाची अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट. 24 एप्रिलला सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हावरती पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या आधी ऑपरेशन टायगर सारख्या बातम्या सोडल्या जात आहेत. खासदार अरविंद सावंत यांचं टीकास्त्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.